हाय यूट्यूब फॅमिली, तुम्हाला पण माझ्यासारखा साबुदाण्याचा वडा खायला आवडतो का? मला पण खूप आवडतो. तो पण कसा माहिती आहे का, एकदम कुरकुरीत, आणि त्याच्यासोबत जर शेंगदाण्याची चटणी असेल ना, तर त्या वड्याची चव 10 पटीनं वाढते बरं का. चला तर मग बनवूया साबुदाणा वडा रेसिपी. काय केलं, रात्री झोपताना शाबू भिजत घातला व झोपली. सकाळी उठल्यावर कुकरला 3 शिट्ट्या दिल्या आणि बटाटे शिजवून घेतले. बटाटे थंड झाल्यावर बटाट्याची साल काढली व बटाटा बारीक केला. त्यात रात्री भिजवलेला शाबू घातला, चवीनुसार मीठ घातलं, जाडसर असं शेंगदाण्याचं कूट घातलं, लाल मिरची पावडर घातली आणि ते मिश्रण एकजीव केलं. एकजीव केलेलं मिश्रण 5 मिनिटासाठी झाकून ठेवलं. 5 मिनिटासाठी ते मिश्रण झाकून ठेवल्यावर एका साईडला कढईत घातली की त्यात तेल ओतायचं आणि आपण जे मिश्रण झाकून ठेवलेलं होतं त्या मिश्रणाचे मस्तपैकी गोल राऊंड शेपमध्ये आपल्या हातावर असे पातळ असे वडे तयार करून घ्यायचे. तयार झालेला वडा गरम झालेल्या तेलात सोडायचा. सोडला की तो वडा एकदम गोल्डन कलर येऊपर्यंत तळायचा. तळलेला वडा मस्तपैकी शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व करायचा. जर तुम्हाला शेंगदाण्याच्या चटणीचा व्हिडिओ जर पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.